तुम्ही काम कसं करताय? पहिले 10% आमदाराला द्यायचे काम घ्यायसाठी. काम घेतल्यावर 18% जीएसटी भरायचा आहे, त्याच्यावर 6% तुमचे कटणार आहे. म्हणजे किती झाले? 18 आणि 6 24 आणि 10 34. 10% साहेब लोकांचा खर्च आहे. 44. आणि काम पैसे मिळवायसाठी परत 5% द्यायचे आहे. 44 आणि 5 झाले 49. 10%, 8% तुमचं प्रॉफिट पकडा 56. 34% काम होणार आहे का? आणि वरून परत हेच आमदार म्हणणार रस्ता खराब झाला, नाली खराब झाली, भाड खाणं बंद करा ना तुम्ही. सर्वांनी जर पैसे खाणं, मी तर म्हणतो कॉन्ट्रॅक्टर जसा सैनिक देशासाठी लढतो तसा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा देशासाठी काम करतोय. आम्ही रस्ते बनवतो, आम्ही दळणवळणाचे साधनं बनवतो, आम्ही ब्रिज बनवतो, लोकांना सुविधा व्हाव्यात बनवतो. तुम्ही याच्यात भाडं एवढी खाणार की त्याच्या घरचे लेकरं जगणं मुश्किल होणार आहे ठेकेदाराचे. यायचेच लेकरं मोठे करा लीडर लोकांचे, आणि त्याच्यासाठी काम करता का तुम्ही? पहिले तर सर्व जणांनी काम बंद करणे, पैशासाठी आंदोलन करणे, टेक्निकल प्रॉब्लेम, ते आपसातले वाद, याला काहीही अर्थ नाहीये. सर्वजण मिळून आज एक शपथ घ्या. इथून जाताना हे ठरवा, आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी एक मीटिंग घ्या आणि त्यांना सरळ सांगा की बाबा सरकार जीएसटी सुद्धा लागू करायला तयार नव्हतं. कॉन्ट्रॅक्टरला जीएसटी द्यायला सुद्धा तयार नव्हतं सुरुवातीला. बाबा काय म्हणलं माहित आहे? आम्ही जिल्हा फिरलो, त्यावेळेस नवीन कामांवर बहिष्कार टाकला. त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले की यांना जीएसटी द्यावा लागतो म्हणून. आज तुम्ही नवीन कामांवर बहिष्कार टाका. त्यांचे डोळे 15 दिवसात, एवढे हुशार लोक आहे, शक्तीपीठासाठी 40,000 कोटी जर आणू शकतात, ते हॅमच्या कामासाठी एका वेळेस 20,000 कोटी रुपये देऊ शकतात. मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरला कामं देऊ शकतात. आपले पंत किती 54,000 कोटी म्हणले बाबूसाहेब? 54,000 कोटी एका मुख्यमंत्र्यांनी रात्री विचार केला तर सकाळी पैसे भेटलेले असतील आपल्याला, पण आपली घ्यायची क्षमता नाहीये म्हणून भेटत नाहीयेत आपल्याला.